हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त मजेत. मी पण खूप छान मस्त मजेत. तुम्हा सर्वांचं स्वागत माझ्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तर आम्ही सगळेजण शाखा क्रमांक 554 आणि घरातले सर्व फॅमिली मेंबर्स इथे रोडवरती उभे आहोत. ओलाची बुकिंग झालेली आहे आणि आम्ही चाललेलो आहोत ठासणीच्या कार्यक्रमासाठी. तर आम्ही सगळेजण इथे गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि दादा आहेत आमचे, इथे कांचन बहिणी आहेत, बाबाबाई कांबळे आई आहेत, मी निर्मी, आम्ही असे 5 जण चाललेलो आहोत. आणि त्यानंतर इकडे बघू शकता तर संपूर्ण जी इकडे आलेले आहेत आणि त्यांची टीम संपूर्ण म्हणजे इथे रॅली असल्या कारणाने इथे सगळेजण उपस्थित आहेत. आणि या रॅलीच्या पायी आज इकडची ट्रॅफिक इतकी लागली होती ना, तिथे 10 मिनिटात आम्हाला पोहोचलो. तिथे चक्क आम्हाला ना अर्धा तास लागलेला आहे. आणि आम्ही सगळेजण वाट बघत होतो कधी ही रॅली हे होऊन जाते आणि कधी आम्हाला तिथे पोहोचायला मिळते. कारण की तिकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांचे फोनवर फोन येत होते की तुम्ही या पटापट म्हणून, आणि आमच्यासाठी सगळेजण थांबले होते. तर आता आम्ही पटकन निघण्याच्या तयारीमध्येच होतो. बट ही जेव्हा संपेल तरच ना, आणि एवढं ट्रॅफिक होतं. हे जीवनात पहिल्यांदा इतकं ट्रॅफिक होतं. हे पार करून फायनली आम्ही पोहोचलो ह्या विहारामध्ये. तर हे असं बुद्ध विहार आहे. बुद्ध विहार म्हणाल तर खूप मोठं आहे. इतकं भव्य दिव्य आहे ना की खूप छान वाटलं आम्हाला. सगळेजण अरेंजमेंट पण छान होती. आणि हा नवरदेव मुलगा आहे आमचा. तर हात जोडून बसलाय. भाई थोडा डिप्रेशनमध्ये आहे, टेन्शनमध्ये आहे. ती आधीच घाबरलेला पण आहे. म्हणे बा आहे, मला घाबरवू नका, काय नका. आणि इकडे सगळेजण आम्ही एकत्रितरित्या बसलेलो होतो. म्हणजे आमची महिला मंडळ फक्त आम्ही तिघीच आलेलो होतो आणि निर्गीला धरून 4. आणि इकडे आपली सगळेजण होते. सगळेजण बसतात इकडे. आणि भाई आमचा कल्प्या भाई म्हणतो माझे व्हिडिओ काढू नको आणि अजिबात टाकू नको. म्हटलं नाही टाकत रे बाई, तू काय काळजी करू नको. आणि त्यानंतर हे जे आहे त्यांनी सुरुवात केलेली होती. बट ते काय कोणाला बोलायला देत नव्हते अजिबात. त्यांच्याकडे फक्त माईक होता आणि तेच बोलत होते. इकडे सगळ्यांची शाखांची ओळख करून दिलेली आहे. सगळ्यांनी जयवीर बोलल्यानंतर खाली जण बसत आहेत. आणि मोठं असं हॉल आहे. हा विहार आहे, हॉल नाही म्हणता येणारे, पण कार्यक्रम होता. आणि इकडे भाई वधूवरांना उभं केलेलं आहे. आमची वधू तर मस्तच येत आहे. आणि नवरदेव मुलगा आमच्या बाजूला एवढा लांब आणि पाठीमागे बसला होता. मग नंतर याची अनाउन्समेंट झाली आणि बाई ह्याला पुढे घेतलं बोलून. आणि आबा एवढा लाजत होता, घाबरत होता की विचारूनच नाही. आणि नंतर मग यांची चौकशी झालेली आहे. मुलाचं वय काय, नाव काय, गाव काय सर्व्हिस करते, सगळं विचारपूस करून झाली. आणि ते विचारपूस करण्यासाठी यांनी अनाउन्समेंट केलेली आहे. आणि त्या पद्धतीने त्यांना विचारपूस करून झालेली आहे. इकडे सगळे ना आमचे नातेवाईक पण आलेले होते आणि गाववाले पण होते. तर सगळ्यांची भेट झाली. आम्ही भेटलो केलं. आणि इकडे बघू शकता तुम्ही. आणि त्यांना उभं केल्यानंतर विचारपूस करत आहेत ते आपल्या शाखेच्या वतीने. आणि सगळे म्हणजे इथे इतका गोंधळ होता ना, शांतता अजिबातच नव्हती. आणि चावम्याव एक तर बाईकचा आवाज नव्हता आणि काहीच नव्हता. इतका गोंधळ घातला होता ना, त्यात लहान मुलांचे रडण्याचे आवाज आणि सगळ्या बाजूला. म्हणजे कार्यक्रम हा कधी झाला, केवढ्या वेळात झाला, कसा पार पडला याचं काही एक कोणाला भान नव्हतं. आणि मुलीचा आवाज तर त्या माईक मधून अजिबात आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. त्याच्यामुळे इकडे सगळ्यांची चालली. आणि माईक एकच असल्या कारणामुळे जे विचारत होते त्यांचा आवाज येत होता, तर मुलगी जे माईक मध्ये बोलत होते त्यांचा त्या आवाज कळतच नव्हता. आणि इथे विहार बघून इतकं सुंदर वाटत होतं, खूप छान होतं. आणि देखील बोलवलेलं आहे. पेढे वगैरे दिलेले आहे. आमचे मम्मी दादा आहेत. आणि इथे बुद्धांची मूर्ती पण खूप छान आहे, मोठी आहे. आणि आता एकमेकांना पेढे बनवण्याचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. इकडे दोघं एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी आल्या. शाखेमधून मुलीचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि फायनली पेढा बनवलेला. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन पण केलेलं आहे, स्वागत देखील केलेलं आहे. वाटण्यासाठी येणार आहे. तर बघूया आता. आणि त्याचप्रमाणे इतकं हसायचं होतं ना, त्यांनी स्टार्टिंगचा किस्सा सांगितला ना, तर तुम्हाला ना खूपच येणार. आम्ही सगळे इथे पाठीमागे बसून ना खूपच हसतच होतो. कारण की तसा सीन पण क्रिएट झालेला होता की विचारून सोय
प्रथमेश दादा इथं आलेले आहेत. पेढा मला फारसा आवडत नाही, दिवाळीमध्ये फक्त काजू कतलीचा बॉक्स मिळाला तरच खाता येतं. त्यांना थोडं घेतलेलं आहे. भाईची मामी तर काय भाई यांच्या दोघांचा भाऊ आई पण आपल्या हे करतात, कारण की हा पण माझ्यानं व्हिडिओ बघत असतात त्याच्यामुळे. आणि त्यानंतर ना इकडे बघा पद्माताईचं तर काय बाई आमच्या भाऊजाईला म्हणजे तिच्या भाऊजाईला, कारण की म्हणतात ना पहिला बहिणीचं नातं होतं, पण आता इकडच्या नात्याने मी यांची मामी लागते, त्याच्यामुळे हा त्याची ओळख पण सांगत होता. gentle sound of the waves crashing against the shore. A serene melody weaves through the breeze, creating a soothing rhythm that mirrors the ocean's ebb and flow. तरी देखील 3 गाड्या आमच्या पहिल्या निघाल्या आम्ही लोक. आणि त्यानंतर ह्या गाडीवाल्याच्या म्हणजे ओलामध्ये आम्ही बसलो आणि फायनली पोचलो आमच्या घरी. इथे बघू शकता फायनली आम्ही आज पोचलो. ठासणीचा कार्यक्रम झाला, ओला बुक केला होता आणि फायनली पोचलो. तिकडचं दाखवताना आला कारण गाडीमध्ये करताना आला, त्याच्याबरोबरच बर्थडेचे केक सुद्धा होते आणि तो प्रोग्राम मोठा आणि फायनली घरी पोहोचलो. आणि कार्यक्रम इतका घाई गडबडीत अगदी 10 मिनिटातच म्हणजे कळलंच नाही काय चाललंय काय नाही चाललंय, तर असा घाई गडबडीने हा प्रोग्राम झाला. नाही ओळख धडपणाची झाली नाही काय ना काय ना काय, बट असो प्रोग्राम पार पडला. आणि फोटो देखील काढायला नाही मिळाले ना नवरीचे ना नवऱ्याचे, कारण की एकदम होता नाऊस साईडला तो आणि एकदम आतमध्ये होता, सुभाष नगरला कुठेतरी तो प्रोग्राम होता. आणि पाहुणे मंडळी पण भरपूर आली होती त्यांची, त्याचबरोबर आमच्या शाखेमधून गेले होते भरपूर जण, असे ओळखीचे पण होते, आपले गाववाले पण आले होते, पण त्यांना घर भेटता पण नाही आलं, नाही त्यांच्याशी बोलणं करता आलं ना काहीच नाही. कशा तरी गेलो आणि कशा तरी आलो. मी पण बोलत होते की उगाच मम्मी आली मी तुझ्या बरोबर, ती नाही आली असती तर बरं झालं असतं. तर अशा प्रकारे हा प्रोग्राम आमचा पार पडला. आणि हां बट ही साडी मला ना फार आवडते, म्हणजे साडी ही मला माझ्या आत्या सासूबाईंनी घेतलेली आहे माझ्या घरभरणीच्या वेळेस. हां घरभरणीच्या वेळेसच बरोबर आहे. आणि ती मला त्यांनी गावी ज्यावेळेस आले होते ना तेव्हा मला त्यांनी दिली होती मला. आणि मला एक साडी इतकी आवडते ना, सॉफ्ट आहे एकदम आणि छान आहे. तर ही व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना थँक्यू म्हणते, कारण की नेसले होते पण त्यावेळेस व्हिडिओ करण्याचा योग नव्हता आला. आणि ही शोधून काढली होती मी ना, बॅगेमध्ये पॅक केले होते, दुपार पूर्ण ना ह्याच्यामध्येच गेली होती, कारण की साड्या इतका झाला ना त्याचं कलेक्शन की काय करू. आणि त्यातली त्यात इतकी सुंदर याचा कलर मला हा पीस ना ब्लाऊज इतका छान वाटतो ना, हा कलरमुळे मला ही खूपच हे वाटतं. आणि हा व्यवस्थित शिवला पण गेलेला आहे, स्टिच केलेला ब्लाऊज आहे. आणि कधी पण म्हणाल तर लावायचं ही गजरा आपला आणि आपली घ्यायची. सो छान वाटत साडी, कलर पण आहे, कॉम्बिनेशन छान आहे, त्याच्यामुळे मला छान ना. थँक्यू परत एकदा. तर योगच आहे सगळ्यात पुढच्या काय म्हणा त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये आणखीन एकाचा जानेवारीमध्ये आम्ही गेलो होतो. तर माझा व्हिडिओ काढू नका, तुम्ही काय अपलोड करू नका. म्हटलं का रे बाबा नका त्याच्यामध्ये, आधीच तो लाजत होता. आणि सांगायचा आणि मी त्या व्हिडिओमध्ये सांगेन तर तो ना मुलगा नवरदेवचा आहे ना आपला शाखा 554, तर आमच्या इथेच पाठीमागे बसला. आम्हाला जायला पण इतका वेळ
बघत लोक थांबले, बसलो त्याच्यामध्ये अर्धा तास गेला पोचलो. सुरुवात पण केली त्यांनी, सगळं घाय गोंधळच झाला. आणि नवरदेवाच्या बाजूला सीट खाली होती, तिथे जाऊन बाजूला बसली होती. तर नवरदेव बोलतो भाई बस, आणि हसायला येत होतं ना, मला इतकं हसायला येत ना, कारण की काय माहिती सीन असं झालं ना, तर ते शाखामध्ये जे होते ना सेक्रेटरी, ते ना कोणाला बोलायलाच येत नव्हते. शाखेने माईकच जाऊन खेळत होते, पटापट करा काही करा. म्हणजे असा प्रोग्राम आम्ही पहिल्यांदाच बघितला असेल की कुठलंच भानच नाही, म्हणजे आपण कुठे आहे काय कशा प्रकारे केला पाहिजे. तर त्याने ना पूजा घ्यायला लागला की विहार होतं, ते विहार खूप सुंदर होतं, मोठं पण होतं, जेवणाचे अरेंजमेंट पण ठीकठाक होते. इतकं नाही, पण आम्ही जेवायला काय जास्त थांबलो, निर्मिनी प्लेट घेतली, त्याच्यातलं स्वीट पण खाल्लं आणि मी ती घाई गडबड करतो पडपड करा कुठला तर दुसरा कार्यक्रम घेतला. आणि नवरदेवाला विचारपूस झाली ना काय नाही काय, तर दिसेल तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यात कार्यक्रम कसा आहे तो. ठीक आहे, सो व्हिडिओवरती लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या, आणि त्याचं सपोर्ट करत चला. आणि मला तर तो छोटावाला ना व्हिडिओज बनवता आला नाही आहे, कारण की 12K फॅमिली आपली यूट्यूबची कंप्लीट झालेली आहे. 12,000 यूट्यूबची फॅमिली आपण कंप्लीट केलेली आहे. सर्व शक्य झालं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, प्रेमामुळे. तर असं सपोर्ट आणि हे करत चला आणि नवनवीन व्हिडिओ पाहत चला माझे. ठीक आहे, सो भेटू आपण नवीनच अशा एका व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट सर्वांना. आम्ही लवकरच 8:30ला तर इथं टच झालो. म्हणजे विचार करा तुम्ही प्रोग्राम किती पटापट आणि किती फास्टपणे झाला असेल तर. चला मग बाय.